शिक्षक भरती पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट नव्याने प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। सेकंड फेज सुरू झालेले आहे मित्रांनो। आनंदाची बातमी, एडिटला संधी मिळालेली आहे। आपल्याला नव्याने बदल करता येणार आहे आपल्या प्रोफाईलमध्ये। 25 मुद्दे काय काय आहेत डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनमध्ये आलेले हे नवीन प्रसिद्धीपत्रक आणि शिक्षक भरतीला झालेली ही सुरुवात, ही आनंदाची बातमी तुमच्यासमोर मी घेऊन आहे। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। चला पाहूया डिटेल्स। शिक्षक भरतीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नवीन प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलवरती आलेलं आहे। शिक्षक भरती संदर्भात जो दुसऱ्या टप्प्याबाबत बऱ्याच अंशी आपल्याला संशयता होती की कधी दुसरा टप्पा चालू होणार आहे किंवा एडिटला कधी संधी मिळणार आहे, तर तो दिवस आज आलेला आहे। काल पवित्र पोर्टलवरती हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि आपल्याला एडिटची संधी मिळालेली आहे। आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये एडिट करता येणार आहे। जे स्वप्रमाणपत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेशन जे आपण केलं होतं किंवा नव्याने रजिस्ट्रेशन करणं असेल, याबाबतच्या सर्व सूचना आपल्याला आलेल्या आहेत। एडिटची संधीसाठी आपल्याला मुदत आलेली आहे 11/3/2025 पासून 20/3/2025 पर्यंत आपल्याला सर्व माहिती अद्ययावत करायची आहे। टोटल 25 पॉईंट आहेत। आपण प्रत्येक पॉईंट बघणार आहोत। फार महत्त्वाची सूचना आणि आनंदाची बातमी म्हणता येईल। दुसऱ्या टप्प्यासाठी सेकंड फेजसाठी आपल्याला एडिटची संधी मिळालेली आहे 15 मार्चपर्यंत। खाजगी आस्थापनं किंवा सर्व ज्या शिक्षक भरतीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या अपलोड होतील आणि त्यानंतर आपल्याला एडिटची संधी झाल्यानंतर सेकंड मेरिट लिस्ट लागून आपली निवड होईल। तर या संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक आणि प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलवर आलेलं आहे। आता बघा, पहिला मुद्दा असा आहे, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/9/2023च्या 2 सूचना तसेच 4/9/2023, 14/9/2023, 18/9/2023, 21/9/2023, 29/9/2023, 1/10/2023 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे। सदर सूचना योग्यता फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022 स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीचे जे स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्यासाठी लागू राहील। हे शासन निर्णय आहेत। या निर्णयामार्फत जे पवित्र पोर्टलमार्फत आपण जे सेल्फ सर्टिफिकेशन केलं होतं ते स्वप्रमाणपत्र नव्यानं नोंद करणं किंवा त्याच्यामध्ये काही बदल करणं जे असेल, म्हणजेच एडिटची संधी आपल्याला दिलेली आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 म्हणजेच टेट आपली 2022 मधील जे आपल्याला प्राप्त गुणाच्या आधारे शासन निर्णय 7/2/2019 आणि 10/11/2022 व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षण सेवक किंवा शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे। म्हणजेच टेट 2022 वरती शिक्षक भरतीची जो दुसरा टप्पा होता तो आता सुरू होत आहे तुम्हाला प्राप्त गुणांच्या आधारे। तिसरा मुद्दा काय आहे बघा, शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण किंवा समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पवित्र पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार आपल्याला पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे। जे आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची टेट आहे याच्यामध्ये प्राप्त केलेले गुण, त्याच्यानंतर आपण पोर्टलवर लॉक केलेले जे प्राधान्यक्रम आहेत, या सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन आपली निवड होणार आहे। चौथा मुद्दा काय आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील। यासाठी एक रिक्त पदासाठी एका उमेदवाराची नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होईल। म्हणजे एकाच एक या प्रमाणात सुद्धा काही स्थानिक स्वराज्य संस्था आपली निवड करत असतात। एका जागेसाठी एकच या प्रमाणात सुद्धा काही खाजगी संस्था ज्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील, या निवड करतात। त्यामुळं अशी सुद्धा भरती याच्यामधूनच होणार आहे। 5 नंबरचा मुद्दा बघा, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा 2 पर्यायातील असतील। यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेचं असेल आणि मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एक रिक्त पदासाठी एकच उमेदवार। आपल्याला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यू आपल्याला एकाच एकच प्रमाण असतं आणि नियुक्तीसाठी जर आपल्याला इंटरव्ह्यू असेल तर एकाच 10 या प्रमाणात आपण मुलाखतीसाठी बोलवतो। तर अशाच पद्धतीचा तो मुद्दा आहे आणि तसंच बोलवलं जाणार आहे। आता याच्यामध्ये 6वा मुद्दा बघा, स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये
नोंदणी केलेली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. नव्यानं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन हिअर इथे क्लिक करायचं आहे आणि टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करायचा आहे. यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांकच नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा आणि उमेदवारांचा टेट 2022चा रोल नंबर हाच त्याचा लॉगिन ID असेल. म्हणजे त्याचा रोल नंबर जो आहे तोच त्याचा लॉगिन ID असेल आणि टेट 2022 त्यासाठी उत्तीर्ण होणं आवश्यक असेल. नव्यानं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कोण चुकून राहिलं असेल तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मात्र त्यानं टेट 2022 देणं आवश्यक आहे. त्याचा मोबाईल नंबर, त्याची चाचणी रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर हा 2022 मधला असावा आणि त्याच्यानंतर तो तिथं तुम्हाला नोंद करू शकतो. म्हणजे नव्यानं नोंदणी तुम्ही करू शकताय पहिल्या टप्प्यामध्ये जे राहिले असतील त्यांनी. पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. जर तुम्ही पासवर्ड विसरला असला तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्डसुद्धा तयार करू शकताय. आणि जर समजा 8वा मुद्दा असा आहे, जर तुम्ही मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करणार असलास तर नजीकचे जे शिक्षणाधिकारी कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या वैध ओळखपत्राची स्वतःची ओळख पटवून द्यायची आहे आणि मोबाईल क्रमांकामध्ये तुम्हाला बदल करता येणार आहे. म्हणजे तुमच्यापासून जर तुम्हाला मोबाईल नंबरमध्ये सुद्धा बदल करायचा असेल तर तुम्ही जवळच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन शिक्षकाधिकाऱ्यांचा संबंधित आपला ओळखीचा पुरावा कुठलाही दाखवा तुम्ही आणि त्याच्यापासून तुम्हाला मोबाईल क्रमांक बदलता येईल. त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवरील नोंदणी, रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच स्वप्रमाणपत्र भरा. सेल्फ सर्टिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल नव्याने तर तुम्ही करू शकताय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा किंवा तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन फक्त तुम्ही स्वतः सगळी माहिती चेक करा, स्वतः बघा. उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी. ते काय आपण सर्व वाचूनच, काळजीपूर्वक वाचूनच स्वप्रमाणपत्रातली माहिती भरायची असते आणि ती आपण भरतो. ठीक आहे. चला आता बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुदत कधीपर्यंत देण्यात आलेली आहे. तर उमेदवारांना सेल्फ सर्टिफिकेशनसाठी म्हणजे स्वप्रमाणपत्र किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला मुदत दिलेली आहे 11/3/2025 ते 20/3/2025 पर्यंत. त्याच्यानंतर बघा, स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET मधील उमेदवारांच्या नावामध्ये जर तफावत येत असली तर उमेदवारांना त्याच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जायचं आहे आणि या सुविधाचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकाऱ्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल. आता तुम्हाला जर याच्यामध्ये जर काय तुमच्या नावामध्ये तफावत वगैरे असेल तर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा याच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे TET मध्ये काही जर तफावत झाली असेल नावामध्ये वगैरे सर्टिफिकेशनच्या तर तिथं तुम्हाला तुमचं त्याच्यामध्ये TETच्या मार्कामध्ये किंवा नावामध्ये तुम्हाला त्या काही तफावत वाटत असेल तर ते बदल करता येते. मात्र तुम्हाला शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जावं लागणार आहे. त्याच्यामध्ये बघा 13 नंबरचा मुद्दा, नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत, सेल्फ सर्टिफिकेशन करणार नाहीत, ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. स्वप्रमाणपत्र अद्ययावत करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा 14वा मुद्दा आहे, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव जो खुला गट आहे, ओपन अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्याला EWS म्हणतो आपण, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, यातून जर स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील म्हणजे SCBC असेल आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. आता बघा, याच्यामध्ये EWS मधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मराठा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तर SCBC आता निघतच आहे. त्यामुळं त्यांनी SCBC त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा खाली एक मुद्दा त्यांनी दिलेला आहे. परत SCBCचं सर्टिफिकेट तुमचं निघालं असेल तर तुम्ही EWS यातून जर फॉर्म भरला असेल म्हणजे स्पेशल मराठा उमेदवारांसाठी मी सांगतोय तर तुम्हाला SCBC तिथं अद्ययावत करणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे SCBCचं सर्टिफिकेट काढूनच तुम्हाला तो फॉर्म भरता येणार आहे. EWS मधून तुम्ही जर भरला आणि मराठा उमेदवार असाल तर तिथं तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही. त्याबाबतचा सुद्धा मुद्दा खाली आहे. त्यामुळं स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास SCBCचा शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. तर EWS प्रवर्ग असेल तर तुम्हाला तो बदलावा लागणार आहे. आता बघा 15वा मुद्दा त्या संदर्भात बघा, आता काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्ग जात प्रमाणपत्र मिळाले
आहे त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28/5/2024 अन्वये अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक AWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील। आता जर समजा तुम्ही EWS मधून भरला असेल किंवा ओपनमधून फॉर्म भरला असेल आणि तुमची कुणबी नोंद सापडलेली आहे आणि तुमचा OBCचा दाखला जर निघालेला आहे तर तुम्ही त्या प्रवर्गात बदल करणं आवश्यक आहे आणि तो आवश्यकच राहील। मग तुम्ही तो बदल करून OBC मधनं सुद्धा भरू शकताय। ठीक आहे, अशा पद्धतीचं ते आहे। 16वा मुद्दा बघा, हे तिन्ही तुम्हाला कास्ट संदर्भातच आहेत। सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SCBC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही। तेच मी सांगितलं होतं 14व्यामध्ये जे होतं तेच आता 16व्यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही EWS मधनं भरला असाल तर आणि तुम्ही जर शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जर SCBC मध्ये मोडत असाल तर तुम्हाला EWSचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळं SCBC मधून तुम्हाला तो फॉर्म भरणं आवश्यक आहे। म्हणजे जे मराठा उमेदवार आहेत ज्यांच्यासाठी जे SCBC मोडतात ते, ठीक आहे, ज्यांच्याकडे SCBC निघतच नाही आणि त्यांनी EWS मधनं भरलेलं आहे किंवा ब्राह्मण वगैरे याच्यापेक्षा आणखी अलग जाती आहेत त्यांच्यासाठी मात्र EWS प्रवर्ग चालू आहे। सबब आरक्षण धोरणामधील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे। त्यामुळे वर नमूद केलेला जो 14वा किंवा 15वा जो मुद्दा आहे त्यामध्ये योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील। त्यामुळं जे तुमची कास्ट आहे त्याचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडं असेल, OBC सर्टिफिकेट कुणबीचं काढलं असेल, SCBC काढलं असेल तर ते बदल आता तुम्हाला यावेळी करावे लागणार आहेत। 17वा मुद्दा बघा, स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे तुम्ही माहिती भरलेली असेल किंवा तुम्ही जी नव्याने माहिती भरणार आहे दुरुस्त करणे तर ती उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा कुठलाही प्रभाव कोणत्याही परिस्थितीत त्याचा मिळणार नाही। जर तुम्ही म्हणत असाल की माझे चुकून झालेलं आहे किंवा काय झालेलं आहे असला प्रकार निवडीच्या वेळी चालणार नाही। उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झालेले आहेत। यामध्ये जर समांतर आरक्षण जे तुम्ही टाकलेलं आहे ज्या आरक्षणाच्या संदर्भात त्यामध्ये उमेदवारांना आता कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहेत। त्यामुळं त्यासाठी हे असं केलेलं आहे। 19वा मुद्दा आहे बघा, उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधून जर निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही। त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित उमेदवाराच्या त्याचा स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारसीबाबत विचार होईल। याचा अर्थ काय तर तुम्ही जर समजा पहिल्यांदा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा माजी सैनिक याच्यामधून जर तुम्ही तुमचं निवडलं असेल आस्थापन आणि अशा उमेदवारांना परत पुन्हा ह्याच आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही का, कारण तुम्ही ऑलरेडी याचा लाभ घेतलेला असेल आणि तुम्ही जॉईन झाला असेल आणि जर तुम्हाला दुसरीकडे पाहिजे असेल तर आता तुम्ही तिथं नो करायचं आहे। जर तुम्ही एस केलं, पहिल्यांदा लाभ घेतला नाही आत्तासुद्धा जर तुम्ही एस केलं तर तुमची निवड रद्द होणार आहे। त्यामुळं तिथं तुम्ही एस करणं आवश्यक नाही, ठीक आहे, नो करावं लागेल। अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती किंवा खरी माहिती दडवून ठेवणं यासाठी जर असेल तर ते शैक्षणिक किंवा फौजदारी त्याच्यावरती गुन्हा होऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे। चुकीची तारीख वगैरे नमूद करू नका, व्यवस्थित फॉर्म भरा, माहिती खरी भरा, खोटी माहिती अजिबात भरायची नाही। 21 नंबरचा मुद्दा बघा, नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणतीही कागदपत्रे प्रमाणपत्र वर सूचना क्रमांक 14 व 15 जे कास्ट संदर्भात आहेत याच्यामध्ये वगळून दिनांक 30/9/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहेत। म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना किंवा आता एडिट करताना तुमचे डॉक्युमेंट आहेत ते 30/9/2023 पूर्वीचे असणं आवश्यक आहे। मात्र जे SCBC, OBC अशामध्ये जे दाखले काढणार आहेत किंवा कोणबी दाखला ज्यांचा निघालेला आहे आत्ता त्यांच्यासाठी मात्र ह्या तारखा म्हणजे 30/9/2023 पूर्वीचे नसले तरी चालतील, ते अद्ययावत डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले तरी चालतील, कारण ते कास्ट सर्टिफिकेट आत्ता आलं असेल, 1 महिन्यापूर्वी आलं असेल तर ते तुम्ही अद्ययावत अपलोड करणं किंवा त्याची तारीख अद्ययावत करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे मुद्दा क्रमांक 14 व 15 त्यांनी वगळून म्हटलेला आहे बघा।
ठीक आहे, पण बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला 30/9/2023 पूर्वीचे असणं आवश्यक आहे. आता बघा 22 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक 12/2/2023 पूर्वीची असणं आवश्यक आहे. म्हणजे जी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे, BEd असेल किंवा त्याच्या अगोदरची काय तुमची ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनची जी अर्हता असेल ती 12/2/2023 पूर्वीची पाहिजे. आत्ताचं BEd किंवा आत्ताचं CTET, आत्ताची TET, आत्ताचं काय असेल तर ते चालणार नाही. ते 2022 साठी 12/2/2023 पूर्वीचंच पाहिजे. ठीक आहे. आता 23 नंबरचा मुद्दा बघा, अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तर पदवी म्हणजे MEd उत्तीर्णाची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. आता इथं तुम्ही MEd जर असाल तर ते तुम्हाला नोंद करता येणार आहे. सदरची व्यावसायिक अर्हता मात्र 12/2/2023 पूर्वीची असणं आवश्यक आहे. पण तुमचं MEd चुकून तिथं टाकायचं राहिलं असेल आणि त्याचा निकाल लेट येणार होता किंवा काय, तर ते फक्त ती अर्हता 12/2/2023 पूर्वीची असणं आवश्यक आहे. मग तुम्ही MEdची सुद्धा ते उत्तीर्ण असल्याची नोंद तुम्ही करू शकताय. 24 नंबरचा मुद्दा बघा, 2च मुद्दे राहिलेले आहेत. TET व CTET या शिक्षक पात्रता परीक्षा इयत्ता 1ली ते 8वी करिता असतात. त्या कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये करता येते. आता म्हणजे बघा, TET किंवा CTET जर तुम्ही पास आहे, मात्र जे नोंद म्हणजे गुण जे आहेत तुम्हाला कमाल प्राप्त गुण जे मिळालेले आहेत याची तुम्ही नोंद केली नसेल तर आता तुम्हाला गुणांची नोंद करता येणार आहे स्वप्रमाणपत्रामध्ये. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे बघा, पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवाराने स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अनसर्टिफाय केले असल्यास, ठीक आहे, अप्रमाणित केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय करणे, प्रमाणित करणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणारे उमेदवार पोर्टलवर कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. बघा, जर तुम्ही अनसर्टिफाय केलेलं असेल पोर्टलवरती आणि तसंच राहिलं असेल तर तुम्हाला कुठल्याही या परीक्षेच्या या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करणं आवश्यक आहे आणि प्रोफाईल तुमचं लॉक करायचं आहे. अशा प्रकारे एडिटची संधीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे. आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ टोटल बघा, काही सुद्धा त्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे. ठीक आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सर्व अद्ययावत माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत राहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.